आई बाबा तुमच्या मुलाला आशीर्वाद द्या. या आधी मी 34 मुली बघितल्या तेव्हा तुमचा आशीर्वाद जरासा कमी पडला. बेटी का लग्न नहीं हो रहा बाबाजी. कितने प्रयत्न किए लेकिन नकारच आता है. अगं तुझ्या वयाच्या मुलींना 2-2 मुलं झाली आहेत. तुला कसं कळलं की मी आज गायत्रीला भेटायला जाणार? तू त्या प्रोफेसरचं नाव काय म्हणालीस? अथश्री महाजन. नाव खूप छान आहे. लग्नानंतर प्लीज बदलू नकोस. तुला लग्न का करायचंय? तुम्हाला नाही करायचं? नाही. का नाही करायचं लग्न? आता ती सांगायला तू काय नवरा आहेस माझा? तुम्ही हो दिलं तर मी दार उघडून आलं लक्षात आलं. तुम्हाला मुलं आवडत नाही. शट अप. आय एम स्ट्रेट. हा माणूस मला आता 1.5-2 तासापूर्वी भेटलाय. माझंच चुकलं की मी ह्याच्यावर विश्वास ठेवला. बीपीचा त्रास आहे तुम्हाला? तुम्ही हे लपून ठेवलं? तुझं तर लग्नही झालंय. तुम्ही धूम्रपान करता? ते पण हनीमून सकट. आणखी काय काय लपवलं तुम्ही? टॉम अँड जेरी. आपण एक खेळ खेळूया. नमस्कार मिस्टर महाजन. कांदे पोह्यांचा खेळ. नमस्कार मिसेस महाजन. मला सांगा तुमच्या घरी कोण कोण असतं? कोणीही असलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मला एक सांगा फक्त, तुम्हाला काही व्यसन वगैरे? किती सुंदर मेहंदी काढली. तुम्ही बंटी नाव ठेवलं लाडानं माझं? महाजन महोदय एतत् भवतः न शोभते. अहम भवंतम सत्यम वदामि. सबटायटल्स. प्रोफेसर साहेब तुमची स्टोरी काय आहे आयुष्याची? माझ्यासाठी फक्त एकच निकष आहे आणि तो म्हणजे मन जुळणं. माझ्या बाबांनी जसं माझ्या आईला आयुष्यभर सांभाळलंय ना, तसं कोणीतरी मलाही सांभाळावं. म्हणजे या स्वार्थी विचारासाठी आई बाबांना सोडून निघून जाणं मला नाही पटत. तुम्ही ये माया भरता आई वडिलांच्या प्रेमाचा असं नाही वाटत आहे तुम्हाला? तू का काठावर उभा राहून बोलतोयस? तुम्ही कर्ज असल्यासारखं त्याचं ओझं का घेताय? ते स्वप्नील राव आहेत ना, त्यांचा अमेरिकेहून फोन आला होता. त्यांना तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. ते जर आधी माहिती असतं ना तर मी लग्नासाठी तुम्हाला बघायला चालू नसतो. तुमचा लग्न न करण्याचा निर्णय पक्का आहे? अनफॉर्च्युनेटली. तुमचे डोळे काहीतरी वेगळं सांगतात. म्हणजे तुम्हाला लग्न तर करायचंय, पण तुम्हाला नकार का द्यायचाय देव जाणे. तू काय फेस रीडिंग वगैरे करतोस की काय? वाचतो माणसांना.